नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू गोष्ट दोन पंतप्रधानांची, नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी. खरं म्हणजे भाजपच्या दोन वेगवेगळ्या काळाला आपण या दोन पंतप्रधानांच्या आयुष्यावरून समजून घेऊ शकतो. भविष्यवाणी करने का साहस करता हूं. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. तर सुरुवात करूया अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून. कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग उठी है जो चिनगारी, अमर आग है, अमर आग है. 1980ला सुरू झालेल्या भाजपची अटल बिहारी वाजपेयी हे ओळख होते. अडवाणींना सोबत घेऊन त्यांनी त्या पक्षाची पुनर्स्थापनाच एक प्रकारे केली होती. त्यांच्या भाषणाच्या शैलीने आणि त्यांच्या मृदू स्वभावाने त्यांना संपूर्ण देशात प्रसिद्ध केले होते. त्यांची भाषणे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकत असत. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता. त्यांच्या काँग्रेसबद्दलच्या मऊ भूमिकेमुळे त्यांना नेहमीच त्यांच्या स्वतःच्याच पक्षाकडून नाराजीला सामोरे जावं लागत होते. मुळात तर ते जवाहरलाल नेहरू यांचे निस्सीम चाहते होते. जेव्हा नेहरू गेले तेव्हाचे अटल बिहारी यांचे बोल आजही प्रसिद्ध आहेत. नेता तो चला गया लेकिन उनका चाहता आज भी है. पण काँग्रेस विरोधी असलेल्या पक्षाचे ते नेतृत्व करत असल्यामुळे त्यांना नेहमीच चुकीच्या पक्षात असलेला चांगला माणूस अशीच ओळख भेटली. ह्यात भर तर तेव्हा पडली जेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारात त्यांच्या सर्वव्यापी भूमिकेला भाजप आणि RSS कडून खूप विरोध झाला. पण त्यावेळी त्यांची अडचण अशी होती, त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारात इतर विचारांच्या पक्षांचेही सदस्य भाजपकडून सामील होते. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेण्यात अटलजींची खूप बेजारी झाली. त्यांच्या नेतृत्व गुणाची खरी ओळख म्हणजे ते एका दक्षिणपंथी विचारांच्या पक्षाचे सदस्य असूनही त्यांनी कधीच अतिवादाच्या राजकारणात स्वतःला सामावून नाही घेतलं. त्यांचे राजकीय जीवन हे नेहमीच मानवतावादी आणि नैतिक शिष्टाचाराच्याच मुद्द्यावर राहिले. एवढंच काय तर त्यांनी लाल किल्ल्यावरून कधीही राजकीय गोष्टींचा उल्लेख हा नाही केला, कारण त्यांना स्वतःच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा देश महत्त्वाचा होता. त्यांच्या पूर्ण राजकीय आयुष्यात 2002 साली झालेली गुजरात दंगल हीच एकमेव डागाचं काम करते. त्यावर त्यांनी तेव्हाच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या नरेंद्र मोदी यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. पण पक्षातील काही कट्टरपंथी लोकांनी अटल बिहारी वाजपेयींवरच दबाव आणून तो राजीनामा स्वीकारावयास नकार द्यायला लावला. पण शेवटपर्यंत ते दंगे त्यांच्या राजकीय आयुष्यावर मात्र एका डागासारखेच राहिले. त्यांना कधीच कट्टर हिंदूंच्या रूपामध्ये स्वतःला टाकता नाही आले. राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता. न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न संप्रदाय के आधार पर. हम भी वही कर रहे हैं साहब. मुझे विश्वास है कि नरेंद्र भाई यही कर रहे हैं. त्यांचा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा हा नेहमीच एका मुखवट्यासारखा वापरला गेला. त्यामुळेच ते हळूहळू मागे पडत गेले. पण आपण हे विसरू शकत नाहीत की हे तेच अटलजी होते ज्यांनी नेहरूनंतर या भारतातील जनतेला मार्ग दाखवण्याचं काम केलं होतं. भारताच्या इतिहासातील जेव्हा आपण मोदींची गोष्ट करतो तेव्हा एका वेगळ्याच काळातील वेगवेगळ्या घटनांमधून घडत गेलेल्या एका नेतृत्वाकडे पाहत असतो. रीति नहीं, गति सही, राह नहीं, चुना चुनौती सीना तान, जग में बढ़ाओ देश का नाम. मोदीजींची पहिली ओळख ही 1987 साली मच्छ नदीवरील मोरवी येथील एका दुर्घटनेच्या बचत कार्याच्या कामातून झाली. त्यांच्या त्या कामाची दखल पूर्ण गुजरातनं घेतली होती, कारण दुर्घटनाच एवढी मोठी होती की सगळ्यांचंच लक्ष त्याकडे होतं. त्या पुरामुळे भरपूर जणांना आपला प्राण हा गमवावा लागला होता. जेव्हा 1984 मध्ये खेडो सत्याग्रहातर्फे पिकाला भाव मिळावा आणि ते पीक इतर राज्यांमध्ये पाठवण्याची परवानगी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याला RSS आणि मोदींचा जो पाठिंबा भेटला तो अप्रतिम होता. त्यानंतर 1991च्या सुमारास सोमनाथ
अयोध्या यात्रेने मोदींच्या नेतृत्वाची झलक भाजप आणि RSS यांना करून दिली. एवढेच नाही तर या यात्रेनिमित्त भाजप जी एक उच्चवर्णीयांची पार्टी म्हणून ओळखली जाऊ लागली होती, ती आता मात्र समाजातील सर्व स्तरांचे प्रतिनिधित्व करणारी पार्टी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून भाजपला एक नवीन मतपेटी भेटली. त्यामुळेच भाजपचं वर्चस्व हे हळूहळू वाढतच गेलं आणि ह्या कामाला स्वतः मोदीचाच पाठिंबा होता. ह्या अगोदर जे सामाजिक तबके RSSच्या परिघा पलीकडे होते, ते मात्र आता RSSची नवीनच होत असलेली ओळख अनुभवत होते. कारण ह्या अगोदर RSSने ह्या समाज तबक्यांपर्यंत RSSला घेऊन जाण्याचा प्रयत्नच केला नव्हता. 1996च्या सुमारास केशुभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला यांच्यातील राजकीय वादामुळे मोदींना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं. त्यावेळेस त्यांना दिल्लीमधून भाजपचे सचिव बनवण्यात आले. याच काळात त्यांनी हरियाणा राज्यातील बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पार्टीशी भाजपचा तह घडवून आणून भाजपला हरियाणामध्ये पहिल्यांदा सत्तेत आणण्यात मोठे योगदान दिले. ही गोष्ट म्हणजे मोदी यांच्या राजकीय व्यवहारवादाचे प्रतीक होते. 2002 साली जेव्हा ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, हूँ नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वરના નામે સોગંદ લઉં છું કે કાયદાથી સ્થાપિત ભારતના સંવિધાન પ્રત્યે હું સાચી શ્રદ્ધા અને નિષ્ઠા ધરાવીશ. त्यानंतर उसळलेल्या दंग्यांमुळे मात्र त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. नरेंद्र मोदी से SIT की दूसरे दौर की पूछताछ इस वक्त गांधीनगर में चल रही है, लेकिन आपको ये जानकर हैरानी होगी कि गुजरात दंगे के आरोपी बाबू बजरंगी और सुरेश रिचर्ड भी अपनी जुबानी ये मान चुके हैं कि खुद मोदी ने उन्हें दंगे के दौरान मनमानी खुली छूट दे दी थी. भाजपमधील काही बड्या नेत्यांनी त्यांच्या प्रशासनावरील नसलेल्या नियंत्रणावर ताशेरे ओढले. त्यातच त्यांच्या अनुभवहीन नेतृत्वाची खिल्लीही उडवली गेली. पक्षातून आणि समाजातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यावेळच्या पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे होऊ लागली. अटल बिहारी वाजपेयींसमोर मोदीजींनी आपला राजीनामा दिलाही होता, पण तो स्वीकार करू नये असा आग्रह लालकृष्ण अडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयींकडे धरला. असंही वाजपेयी आता त्यांच्या प्रो काँग्रेसी आणि हिंदू कट्टरता नसलेल्या मवाळ स्वभावामुळे स्वतःच्याच पक्षात वेगळे पडत चालले होते. हळूहळू ह्या दंगलींचा प्रभाव कमी झाला आणि मोदींचं नेतृत्व गुजरात विकास ह्या आणि अशा मुद्द्यांमुळं आणखी खुलत गेलं. गामे गामे उमंग बदी जीत शे रंग हये केसरियो रंग जे जगावे छे भाजप आवे छे भाजप आवे छे. इतर विचारांचे भरपूर लोक आणि पक्ष मोदींबरोबर आले, पण मोदींनी त्यांचा मूळ हिंदुत्वाचा विचार कधीही सोडला नाही. पण सोबतच एक किमया मात्र त्यांनी साधली, ती म्हणजे भाजपच्या मूळ समर्थकांना म्हणजेच उच्चवर्णीयांना सोबत घेऊन इतर मागासवर्गीयांचं समर्थनही मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचं आणि भाजपचं राजकीय वलय हे वाढलं. याच कारणामुळे संघ परिवारालाही मोदींशी जुळवून घ्यावं लागलं. जेव्हा 2013 साली त्यांच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवार होण्याचं जवळपास ठरलंच होतं, तेव्हापासून त्यांनी निवडणूक जिंकण्याकडेही तेवढंच लक्ष दिलं. ह्या अगोदर कोणत्याही पंतप्रधान उमेदवाराने निवडणुकीच्या रणांगणात आपलं धोरणात्मक कौशल्य हे वापरलं नव्हतं. पण ह्या वेळेला मात्र मोदींनी राजनाथ सिंह आणि अमित शहासोबत एखाद्या गावच्या बूथपासून ते पार दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक स्तरातील निवडणुकीला आपलं मैदान बनवून टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रत्येक बूथपासूनच त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि भाजपला पूर्ण भारतभर असंख्य कार्यकर्ते मिळवून दिले. याच कारणानं त्यांना आणि अमित शहांना निवडणुकीचं तंत्र हे जमलंय असं आपण समजू शकतो. तर हा होता अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय तथा स्वाभाविक गुणांमधील फरक. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.